नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने. हिंगोलीत पुराच्या पाण्यात 5 ते 6 जण अडकले. रात्रीपासून 5 ते 6 शेतकरी पुराच्या पाण्यात अडकले आहेत. कळमनुरी तालुक्यातील देवजाना शिवारात शेतकरी पुराच्या पाण्यात अडकले. मोठ्या प्रमाणात या भागात अतिवृष्टी सदृश पाऊस झाला, त्यामुळे शेत असेल, गावात असेल, मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. त्यामुळे काही शेतकरी हे अडकलेले आहेत. अवतीभोवती चारी बाजूने या शेतकऱ्यांच्या पाणी आहे, त्याच्यामुळे निघणं कठीण जात आहे. तर या पाण्यामध्ये जे शेतकरी अडकलेले आहेत ते स्वतः नारायण कल्याणकर आता आपल्यासोबत आहेत. नारायणजी, तुम्ही ठीक आहात का आता, आणि कुठली मदत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय का? सर, कुठलीही मदत सध्यापर्यंत तर आतापर्यंत काही नाही. अजून सुद्धा आम्ही इकडे शेतामध्येच आहे सर, अडकलेले आहे. आणि पत्राच्या घरावर वरी शेडवर जाऊन बसलेलो आहोत सर. जवळपास 20 लोक आहेत बघा पूर्ण आम्ही आमच्यासोबत. त्याच्यामध्ये लहान लहान मुलं आहेत, 5-6 बाया, स्त्रिया वगैरे आहेत. म्हणजे एकूण तुम्ही किती जण आहात? आम्ही जवळपास सर 22 जण आहोत सर. पूर्ण 22 जण अडकलेले आहात पाण्यात? 22 जण आहोत सर. आणि जवळपास 40 जनावर आहेत सर आमची. ओके. आणि यात महिला आणि लहान मुलं किती आहेत? लहान मुलं 6 आहेत सर, आणि महिला 4 आहेत बघा. किती वेळापासून तुम्ही तिथे अडकलेले आहात? तर आम्ही रात्री 12 वाजल्यापासून इथे अडकलेलो आहोत बघा. म्हणजे जवळपास आता 9 तास होत आहेत. या 9 तासात प्रशासनाला कोणी संपर्क करण्याचा प्रयत्न केला की करून सुद्धा प्रशासनाची मदत पोहोचली नाहीये? नाही, फोन आला होता सर तसा आमच्या धनंजय पाटलाचा, पण ते येतो म्हणले. आता त्याला किती वेळ लागेल काही सांगता येत नाही सर, कारण की पूर सर्व ठिकाणी आहे. आणि दुसरीकडे सुद्धा ते असं आमच्यासारखे अडकलेले कुणा तरी बघतील काढायला. मग आता पाण्याची काय स्थिती आहे? पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे की आता ओसरायला थोडी सुरुवात झाली आहे? पाण्याची पातळी सध्या वाढीवरच आहे सर. पाऊस अजूनही सुरू आहे? पाऊस अजून सुद्धा चालू आहे सर. आम्ही शेतात आता भिजलेले आहोत. आता एक उग काहीतरी छत्री घेतलेली आहे. आणि बाकीच्या समजा एक मेन कापड, काही जण फाऱ्या वगैरे घेऊन तसेच रात्री 12 वाजल्यापासून उभे आहेत सर पत्रावर. मग एक खाण्यापिण्याचं साहित्य लहान मुलांसाठी तरी कोणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला की नाही? साहित्य वगैरे जे काही शेती होतं ते पूर्ण रात्री पुरानं वाहून गेलं सर. पूर्ण गड्याचं त्यांचं झोपायचे आतरणं पांघरणं सुद्धा वाहून गेले सर. आता खाण्यापिण्याचं काय राहणार आहे? म्हणजे तुम्ही 40 जण छतावर बसलेले आहात? हो सर. ओके. आणि काही गावकरी तुम्हाला काही मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत आसपासचे, की त्यांना इच्छा असूनही मदत पोहोचवणं शक्य होत नाहीये? पण त्याच्या शक्यच होत नाही सर, कारण की पाणी भरपूर आहे सर. जवळपास गावापर्यंत जायला जवळपास 2-2.5 परस पाणी आहे सर. आणि इकडे तर पूर्ण नदीच आहे, तिथं तर काय पाण्याचा अंतच नाही अजून. ओके. मग कुठल्या गावकऱ्यांसोबत तुमचं बोलणं झालं का? म्हणजे काही गावकऱ्यांनी प्रयत्न केला प्रशासनाकडून कुठली मदत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा? हो, गावकऱ्यांनी सांगितलं तसं. आमदार साहेबाला याला त्याला फोन लावली ते ना. आता त्यांचा फोन आला होता. आम्ही यायलो म्हणजे आता तुम्ही काही तसं खाली वगैरे उतरू नका म्हणजे पाण्यात. आम्ही ताबडतोब होईल तेवढं लवकर तुमच्यापर्यंत पोहोचू म्हणजे. ठीक आहे. धन्यवाद नारायणजी. तुम्ही काळजी घ्याल अशी अपेक्षा, आणि सुखरूप परत याल अशा सुद्धा आपण कामना करू. धन्यवाद. तुम्ही बोललात, TV9 ला ही माहिती दिली त्याबद्दल. काळजी घ्या.